हे साले भोसडीचे लोक, हे साले भोसडीचे लोक कोण जात आहेत हे नाही. दोन कट, हे कट मत करणार. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला मुलासारखं वाढवलं सगळ्यांना. उद्धव ठाकरेंनी आमच्यावरती सातत्यानं भावासारखं प्रेम केलं. महाराष्ट्राच्या बदलत्या राजकीय क्षितिजावर आजवर अनेक वादळं आली आणि गेली. अनेक सत्ता समीकरणं बदलली. जुन्या निष्ठांची गणितं क्षणात कोलमडून पडली. अशा या अत्यंत अस्थिर, अनपेक्षित आणि वादळी राजकारणामध्ये काही गोष्टी मात्र काळाच्या कसोटीवर अढळ राहिल्या. त्यापैकी एक अत्यंत महत्त्वाचं आणि तितकंच भावनिक समीकरण म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यातील अतूट मैत्री. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा या ओळी तर उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांच्या आजवरच्या भक्कम दोस्तीलाच तंतोतंत जुळतात. ते पहिल्या दिवसापासून एकच सांगतायत की मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबरच आहे. याला आम्ही निष्ठा म्हणतो, श्रद्धा म्हणतो. अहो, खासदार का आमदार का एकादाणे जातात. आज आम्ही खासदारात उद्या नसू, पण या पक्षाने आम्हाला आतापर्यंत जे दिलेलं आहे ते आम्हाला विसरता येणार नाही. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला मुलासारखं वाढवलं सगळ्यांना. उद्धव ठाकरेंनी आमच्यावरती सातत्यानं भावासारखं प्रेम केलं. हे साले भोसडीचे लोक, हे साले भोसडीचे लोक कोण जात आहेत हे नाही. दोन कट, हे कट मत करणार. ये लोग जो है बेईमान लोग है, ये बेईमान है और बेईमानी उनके खून में है. महाराष्ट्राच्या राजकारणात जेव्हा फुटीचे वणवे पेटले, पक्षातील मातब्बर आणि जुन्या सहकाऱ्यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा दबावापोटी ठाकरे कुटुंबाची साथ सोडली, तेव्हा संजय राऊत हे उद्धव ठाकरेंच्या पाठीशी एखाद्या भक्कम डोंगरासारखे उभे राहिले. राजकारणातील उन्हाचे चटके आणि गद्दारीची दाहकता जेव्हा मातोश्रीला सोसावी लागली, तेव्हा संजय राऊत यांची उद्धव ठाकरेंची असलेली दोस्ती या वणव्यातल्या एखाद्या शीतल आणि आश्वस्त करणाऱ्या गारव्यासारखी ठरली आहे. ही केवळ दोन राजकीय नेत्यांमधील युती नाहीये, तर ती एका अत्यंत कठीण कालखंडात आकाराला आलेली, रक्ताच्या नात्यापेक्षाही अधिक घट्ट झालेली निष्ठेची आणि विश्वासाची एक अभेद्य गाथा आहे, जी महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाईल. ते पहिल्या दिवसापासून एकच सांगतायत की मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबरच आहे. याला आम्ही निष्ठा म्हणतो, श्रद्धा म्हणतो. अहो, खासदार का आमदार का एकादाणे जातात. आज आम्ही खासदारात उद्या नसू, पण या पक्षाने आम्हाला आतापर्यंत जे दिलेलं आहे ते आम्हाला विसरता येणार नाही. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला मुलासारखं वाढवलं सगळ्यांना. उद्धव ठाकरेंनी आमच्यावरती सातत्यानं भावासारखं प्रेम केलं. शिवसेनेच्या स्थापनेपासूनच या पक्षानं अनेक चढउतार पाहिलेत. वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी ज्या शिवसैनिकांना शून्यातून जगवलं, मोठं केलं, मोठे नेते, मंत्री आणि मुख्यमंत्री बनवलं, त्यांनीच वेळोवेळी स्वतःच्या महत्त्वाकांक्षेसाठी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. छगन भुजबळ, नारायण राणे यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांनी जेव्हा पक्ष सोडला, तेव्हा तो काळ शिवसेनेसाठी संघर्षाचा होता. परंतु खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाची परीक्षा सुरू झाली ती बाळासाहेबांच्या पश्चात. बाळासाहेबांच्या जाण्यानंतर अनेकांना असं वाटलं होतं की आता शिवसेनेचं अस्तित्व संपुष्टात येईल आणि उद्धव ठाकरे यांना हे वादळ पेलता येणार नाही. मात्र याच काळात संजय राऊत यांनी पक्षाचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या माध्यमातून आणि आपल्या धारदार वक्तृत्वातून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला एक भक्कम वैचारिक आणि आक्रमक कवच प्रदान केलं. या दोन्ही नेत्यांमधील मैत्री ही केवळ राजकीय फायद्यावर आधारलेली नव्हती, तर ती बाळासाहेबांच्या विचारांचं रक्षण करण्यासाठी आणि ठाकरे कुटुंबाच्या अस्मितेसाठी कटिबद्ध असलेली एक वैचारिक युती होती. जेव्हा विरोधी पक्षांनी किंवा अंतर्गत विरोधकांनी उद्धव ठाकरेंच्या शांत आणि संयमी स्वभावाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा संजय राऊत यांनी नेहमीच पुढे येऊन शत्रूचे वार स्वतःवर झेललेत आणि आपल्या अत्यंत आक्रमक भाषेनं विरोधकांना चोख प्रत्युत्तर देखील दिलंय. हे साले भोसडीचे लोक कोण जात आहेत हे नाही. दोन कट, हे कट मत करणार. ये लोग जो है बेईमान लोग है, ये बेईमान है और बेईमानी उनके खून में है. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील सर्वात मोठा भूकंपाचा काळ म्हणजे 2022 सालची एकनाथ शिंदे यांनी केलेली बंडखोरी. एका रात्रीत पक्षातील 40 आमदार आणि बहुतांश खासदार उद्धव ठाकरेंना सोडून गेले. महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि ठाकरे कुटुंबाकडून पक्षाचं नाव, चिन्ह आणि अगदी हक्काची सत्ताही हिरावून घेतली गेली. तो काळ उद्धव ठाकरे यांच्या वैयक्तिक आणि राजकीय आयुष्यातील सर्वात मोठा मानसिक आणि राजकीय आघात होता. ज्या माणसांना त्यांनी मोठं केलं, ज्यांच्यावर आतूनात विश्वास टाकला, त्यांनीच पाठीत खंजीर खुपसल्यामुळं मातोश्रीवर एक मोठं नैराश्याचं सावट पसरलं होतं. संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेचं अस्तित्व संपलं अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. अशा त्या भीषण राजकीय वणव्यात जेव्हा सौफेर आग लागली होती, तेव्हा संजय राऊत हे
उद्धव ठाकरेंसाठी खऱ्या अर्थानं गारव्याचा आणि विश्वासाचा एकमेव स्रोत ठरले. राऊतांनी स्वतःहून या वादळाचा सामना करण्याचं ठरवलं. त्यांनी दररोज सकाळी पत्रकारांशी संवाद साधून बंडखोरांना आणि सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडलं. उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं जनमत तयार करण्याचं आणि खचलेल्या शिवसैनिकांना पुन्हा उभं करण्याचं अफाट काम संजय राऊत यांनी याच काळात केलं. पक्षातील या ऐतिहासिक फुटीच्या काळात संजय राऊत यांच्यावरही प्रचंड दबाव आणला गेला. त्यांनाही विविध केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून भीती दाखवली गेली, धमकावलं गेलं आणि शेवटी एका कथित घोटाळ्याच्या नावाखाली तब्बल 3.5 महिने तुरुंगात डांबण्यात आलं. राजकारणात अशा कठीण प्रसंगी अनेक जण आपली निष्ठा बदलतात. स्वतःची कातडी वाचवण्यासाठी विरोधी गटात सामील होतात किंवा शांत बसणं पसंत करतात. परंतु संजय राऊत यांनी झुकण्यास किंवा विकण्यास पूर्णपणे नकार दिला. तुरुंगात जातानाही त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती नव्हती, तर ठाकरे कुटुंबाशी असलेल्या, शिवसेनेशी असलेल्या निष्ठेचा अभिमान होता. तुरुंगातील तो कठीण काळ संजय राऊत यांच्या निष्ठेची खरी अग्निपरीक्षा होता. राऊत तुरुंगात असताना उद्धव ठाकरे देखील अत्यंत अस्वस्थ होते आणि त्यांनी राऊत यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन आपण या लढाईत सोबत असल्याचं दाखवून दिलंय. संजय राऊत तुरुंगातून बाहेर आले तेव्हा त्यांचे आणि उद्धव ठाकरे यांचं झालेलं मिलन हे महाराष्ट्रानं पाहिलंय. ही केवळ 2 नेत्यांची भेट नव्हती, तर ती संकटाच्या अग्नीतून तावून सुखावून लावलेल्या एका अतूट मैत्रीची पावती होती. तुरुंगातून सुटल्यानंतरही राऊतांचा आक्रमकपणा कमी झाला नाही. उलट त्यांनी दुप्पट वेगानं उद्धव ठाकरेंसाठी संघर्ष सुरू केला. हे साले भोसडीचे लोक कोण जात आहेत हे नाही, डोंट कट, हे कट मत करणार. त्यानंतरच्या काळातही पक्षात आणि राजकीय वातावरणात सातत्यानं उलथापालथ होत राहिली. अगदी अलीकडच्या काळातही शिवसेना पक्षातील काही खासदारांच्या संभाव्य बंडखोरीचा किंवा पक्ष सोडण्याच्या चर्चांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलं. संजय जाधव, संजय पाटील, संजय देशमुख यांच्यासारख्या नेत्यांनी पक्षाच्या बैठकीकडे फिरवलेली पाठ आणि त्यांच्या संशयास्पद हालचालींमुळे पक्षात पुन्हा एकदा अस्वस्थता पसरली होती. उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर पुन्हा एकदा फुटीचं सावट आलं असताना संजय राऊत यांनी अत्यंत आक्रमक आणि उग्र भूमिका घेतली आहे. याला आम्ही निष्ठा म्हणतो, श्रद्धा म्हणतो. अहो, खासदार का आमदार का एखादाने जातात. आज आम्ही खासदारात उद्या नसू, पण या पक्षाने आम्हाला आतापर्यंत जे दिलेलं आहे ते आम्हाला विसरता येणार नाही. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला मुलासारखं वाढवलं सगळ्यांना. उद्धव ठाकरेंनी आमच्यावरती सातत्यानं भावासारखं प्रेम केलं. हे साले भोसडीचे लोक कोण जात आहेत हे नाही, डोंट कट, हे कट मत करना. ये लोग जो है बेईमान लोग है, ये बेईमान है और बेईमानी उनके खून में है. त्यांनी थेट पत्रकार परिषदेत जाहीर केलं की ज्यांना पक्ष सोडायचा आहे त्यांनी आधी आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा, मग कुठेही जावं. कारण हा विजय उद्धव ठाकरेंच्या आणि शिवसैनिकांच्या रक्तकामाचा आहे. अशा प्रत्येक संकटाच्या वेळी जेव्हा एखादा जुना सहकारी पक्षाला गंडून निघून जाण्याचा विचार करतो, तेव्हा संजय राऊत हे मातोश्रीच्या संरक्षणासाठी सर्वात पुढे उभे टाकतात. पक्षाला लागलेली ही फुटीची गळती रोखण्यासाठी आणि उद्धव ठाकरेंच्या पाठीत पुन्हा कुणी खंजीर खुपसू नये म्हणून राऊत हे सातत्यानं जागरूक आणि आक्रमक पहारेकऱ्याची भूमिका बजावतात. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यातील या अनोख्या संबंधाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या स्वभावातील परस्पर पूरकता. उद्धव ठाकरे अत्यंत संयमी, सुसंस्कृत, शांत आणि विचार करून पावलं टाकणारे नेते म्हणून ओळखले जातात. ते सहसा वादात पडत नाही किंवा कोणावर वैयक्तिक टोकाची टीका करत नाही. याउलट संजय राऊत हे अत्यंत आक्रमक, रोकटोक, निर्भीड आणि शब्दांचे अचूक वार करणारे योद्धा आहेत. जेव्हा उद्धव ठाकरे आपल्या संयमी स्वभावामुळे शांत राहतात, तेव्हा त्यांच्या मनातील संताप आणि पक्षाची भूमिका मांडण्याचं काम संजय राऊत आपल्या शैलीत करतात. यामुळेच उद्धव ठाकरेंच्या शांत नेतृत्वाला संजय राऊतांच्या आक्रमकतेची एक उत्तम जोड मिळाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात जेव्हा उद्धव ठाकरेंना एकटं पाडण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा राऊतांनी आपल्या लेखणीतून आणि वाणीतून विरोधकांना नामोहरम केलंय. सामनाच्या अग्रलेखातून ते ज्या प्रकारे सरकारवर आणि विरोधकांवर प्रहार करतात, ती उद्धव ठाकरेंचीच वैचारिक ताकद मानली जाते. संजय राऊत यांच्या या अतूट निष्ठेमुळेच महाराष्ट्रातील सामान्य शिवसैनिक आजही उद्धव ठाकरेंच्या सोबत खंबीरपणे उभा आहे. कार्यकर्त्यांना हे ठाऊक आहे की जोपर्यंत संजय राऊत उद्धव ठाकरेंच्या शेजारी उभे आहेत, तोपर्यंत पक्षाचा किल्ला ढासळणार नाही. राजकारणात मैत्री सहसा सत्तेच्या आणि स्वार्थाच्या धाग्यानं बांधलेली असते. सत्ता गेली की मित्र बदलतात असं आपण नेहमी पाहतो, परंतु सत्ता गेल्यानंतर, पक्ष गमावल्यानंतर आणि स्वतः तुरुंगात जाऊन आल्यानंतरही जी मैत्री अधिक घट्ट होते, ही मैत्री राजकारणाच्या पलीकडची असते. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी हेच सिद्ध करून दाखवलंय. निष्ठेची किंमत कोणत्याही सत्तेपेक्षा किंवा पैशापेक्षा मोठी असते. विरोधकांनी संजय राऊतांना अनेकदा टीका केली. त्यांना उद्धव ठाकरेंचं घर फोडणारा किंवा पक्षाचा घात करणारा सल्लागार म्हटलं, परंतु या सर्व आरोपांना धुडकावून लावत त्या दोन्ही नेत्यांनी आपल्या परस्परांवरील विश्वास ढळू दिला नाही. राजकीय वणव्याची धग जितकी जास्त तीव्र होत गेली, तितकीच या दोन्ही नेत्यांमधील मैत्री अधिक घट्ट आणि आश्वस्त करणारी बनत गेली.
आजच्या काळात जिथं प्रत्येक नेता स्वतःच्या राजकीय भविष्यासाठी तडजोडी करत आहे, तिथं संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंसाठी आपलं संपूर्ण राजकीय आयुष्य पणाला लावलंय. ये दोस्ती हम नहीं तोडेंगे ही केवळ एक ओळ नसून त्यांच्या जगण्याचा तो एक मूलमंत्र बनलाय. उद्धव ठाकरेंनीही संजय राऊतांना नेहमीच आपल्या सख्ख्या भावासारखं प्रेम आणि आदर दिलाय. जेव्हा संपूर्ण जग साथ सोडून जातं, तेव्हा पाठीवर पडणारा एक खऱ्या मित्राचा हात हा माणसाला पुन्हा उभं राहण्याची ताकद देतो. उद्धव ठाकरेंसाठी संजय राऊत तोच आश्वस्त करणारा हात आहे. म्हणूनच महाराष्ट्राच्या राजकारणात कितीही मोठे फुटीचे वणवे पेटले, कितीही नेते सोडून गेले आणि कितीही मोठी संकट आली, तरी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यातील ही दोस्ती त्या वणव्यातल्या एका शीतल आणि आश्वस्त करणाऱ्या गारव्यासारखी कायम राहून शिवसैनिकांना आणि महाराष्ट्राला निष्ठेचा एक नवा आदर्श दाखवत राहील. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.